नातेसंबंध आपण ह्याच पातळीवरचे घरात कौटुंबिक नातेसंबंध आहेत. आई वडिलांच्याकडनं आई वडील काहीतरी करत असतात मुलांसाठी, मुलांचे विचारसरणी काहीतरी वेगळी असते. तर ह्या अपेक्षा रहित असं आई वडिलांना जगणं असं तुम्ही एका प्रकाराने सांगताय का? निश्चितच. याचं कारण असं आहे की आपण म्हटलं की तुमची मुलं ही वेगळी व्यक्ती आहेत. तुम्हाला बायोलॉजिकली झालेली असतील ती, पण ते वेगळे असू शकतात. तुम्ही स्वतःचा विचार करा, तुम्ही आणि तुमचे आई वडील त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे भिन्न विचार तुमचे होते, मी चुकीचे होते असं काही नाही. आणि त्याला वाव देणं आणि इंडिपेंडेंटली थिंक करायला मदत करणं हे महत्त्वाचं. कधी कधी तुमचे मतं जुळतील, कधी मतं जुळणार नाही. म्हणजे खलील जिब्रानची जी एक फिलॉसॉफी होती ती तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करता. खरं आहे, प्रॉफिटमधून आलेली आहे आणि बाकीची पण त्याचं लिखाण आहे त्याचं. पण आणि त्याच्यामुळे काय होतं, तो वाव दिल्या कारणाने कधी कधी तुम्हाला अशी ती नाती दूर जाताना दिसली तरी ती एकत्र येण्याचा चान्स असतो. कारण जो ॲक्सेप्टन्स आहे दुसऱ्या व्यक्तीने तुमचा केलेला स्वीकार केलेला आहे तो कंडिशनल नाहीये. तो तुम्ही हे केलं तरच मी तुझ्यावरती प्रेम करेन असं नाहीये. तुला जर का मी आवडलो नाही तरी मी तुझ्यावरती प्रेम करेन. तुला तुझं व्यक्तिमत्व घडवण्याकरता वाव देणं हे मला आवडेल. आणि त्याचा जर का अर्थ असा होत असेल की तू जर का माझ्याबरोबर सतत नाही राहणार तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीत विचारसरणी आई वडिलांनी करायला पाहिजे, करावी. आणि त्याच्यामुळे मुलं सदैव तुमच्या बरोबर राहतील. जरी अमेरिकेला स्थायिक झाली किंवा काही झाली तरी तुमचं त्यांचं नातं कधीही तुटणार नाही याची गॅरंटी. म्हणजे ते मनाने इथेच असतील, मनाने तुमच्या बरोबर असतील.